श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्त्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. ही सेवा अत्यंत सोपी आहे, पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की 3 दिवसाची स्वामी सेवा कशी करायची आहे आणि त्याचे नियम काय आहेत. मैत्रिणींनो, स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे, तर ती आपल्या मनाची आणि आत्म्याची शुद्धी आहे. स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरते. विशेषतः ही 3 दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरलेली आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण मंगळवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिकच शुभ मानलं जातं. ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यावा. सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक स्वच्छ आसन घालून बसावं. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही 3 दिवसाची सेवा मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण हो, अशी संकल्प करावा. यामध्ये आपली इच्छा स्पष्ट सांगावी. एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर प्रज्वलित करावा. शक्य असल्यास 3 दिवस स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. आता या 3 दिवसामध्ये काय करायचं आहे. सकाळची सेवा. संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे. जर प्रतिमा असतील तर त्यांचे दर्शन घेऊन नमस्कार करावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जपमाळ वापरली तर अधिकच उत्तम. जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृत मधील अध्याय वाचा. सारामृत पोथी ही छोटी असल्याने ती 3 दिवसात सहज वाचता येऊ शकते. यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करा. सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा. दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. स्वामींवर श्रद्धेने मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेने स्मरण करा. दुसऱ्या दिवशीची सेवा. पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं. दीर्घ श्वास घेऊन स्वामींचे स्मरण करावं. मंत्र जपात सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. सारामृत पोथीतील पुढील अध्याय वाचन करावं. श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करावं. सायंकाळी स्वामींची आरती करावी. नैवेद्य दाखवावा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता. त्यामुळे तुमची श्रद्धा अधिकच दृढ होईल. तिसऱ्या दिवशीची सेवा. नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पुन्हा 108 वेळा जप करावा. पोथी वाचावी. सारामृत पोथीतील उर्वरित अध्यायाचा वाचन करून पोथी समाप्त करावी. श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करावं. आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी. दान करणं सेवेला पूर्णत्व देत असं मानलं जातं. त्यानंतर स्वामींसमोर एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एका तांब्याभर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं, ज्याला उदक सोडणं असं म्हणतात. हे केल्यानंतर सेवा संपते. सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांनाच तुमच्या सेवेमधले झालेल्या चुकाबद्दल क्षमा याचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. सेवा संपल्यावर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकता. मैत्रिणींनो, ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचं आहे दृढ श्रद्धा आणि सबुरी. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तर तुम्हाला मानसिक शांती, नकारात्मक विचार दूर होणे आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतला आहे. कोणी नोकरीसाठी, कोणी संततीसाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा केली आहे. अनुभव खूपच अद्भुत आहेत. स्वामींनी कधीही कोणाला निराश केलं नाही. तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कार्याप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच ही 3 दिवसाची स्वामी सेवा सुरू करा. पूर्ण विश्वासाने आणि निष्ठेने केलेली ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही. स्वामी तुमच्या सोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा. या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुम्ही कधी अशी सेवा केली आहे का? तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.